सर्ग 13वा मार विजय. राजर्षी वंशांमध्ये जन्मलेला तो महान ऋषी मोक्षप्राप्तीसाठी प्रतीक्षा करून तेथे आसन लावून बसला तेव्हा संपूर्ण जगाला आनंद झाला. परंतु सद्धर्माचा शत्रू मार मात्र भयभीत झाला. या जगात ज्याला कामदेव, चित्रायुध, चित्रधनवा तसेच पुष्पशर असे म्हणतात, जो मोक्षाचा शत्रू असून विषयवासना प्रचारकांचा अधिपती आहे, त्यालाच मार असेही म्हणतात. त्याच्या विभ्रम, हर्ष आणि दर्प या 3 पुत्रांनी आणि अरती, प्रीती आणि तृषा या 3 कन्यांनी त्या माराला मानसिक विकाराचे कारण विचारले असता तो आपल्या मुलामुलींना असे वचन बोलला. हा मुनी निश्चयरूपी कवच धारण करून बुद्धिरूपी बाण असलेले सत्वरूपी धनुष्य ताणून माझे राज्य जिंकू इच्छितो, म्हणून मला हे मानसिक दुःख वाटत आहे. याने माझ्यावर विजय मिळवला आणि या जगाला मोक्षाचा मार्ग सांगितला तर ज्याप्रमाणे सदाचारापासून पतित झाल्यामुळे विदेह राजा निमी किंवा करालजनकाचे राज्य सुने झाले होते, तसेच माझेही राज्य सुने होईल. म्हणून याला जोपर्यंत ज्ञानदृष्टी प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत हा माझ्याच परिघामध्ये वावरतो आहे, तोपर्यंत सेतू तोडायला निघालेल्या भयंकर वेग वाढलेल्या नदीप्रमाणे मी याचे व्रत तोडण्यासाठी जाईन. तेव्हा जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारा तो मार फुलांचा धनुष्यानी या जगाला मोहित करणाऱ्या 5ही बाणांना घेऊन आपल्या मुलामुलींसहित पिंपळ वृक्षाखाली गेला. तेव्हा आपल्या धनुष्याच्या टोकावर आपला डावा हात टेकून बाणाशी खेळ करीत माराने भवसागर तरुण पार जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या आसनावर बसलेल्या प्रशांत मुनीला असे म्हटले, मृत्यूला भिणाऱ्या हे क्षत्रिया, उठा, आपल्या धर्माचे आचरण करा, मोक्ष धर्माला सोडून द्या, बाणाने आणि यज्ञाने या जगाला जिंका आणि या संसारात राहूनच इंद्राचे पद प्राप्त करा. येथून मुक्त होण्याचा हाच एकमेव असा स्तुत्य मार्ग आहे. आधीच्या सर्वच राजांनी या मार्गाचे अनुसरण केले होते. महान अशा राजर्षी कुळामध्ये जन्मलेल्या आपणासारख्यांना भिक्षावृत्तीचा आश्रय घेणे शोभून दिसत नाही. हे निश्चितात्मन, आज जर आपण उठत नसाल तर मग स्थिर व्हा, आपली प्रतिज्ञा सोडू नका. मी हा तोच बाण उचलला आहे जो माशांचा शत्रू कोळी शूर्पकावर सोडला होता. या बाणांच्या नुसत्या स्पर्शानेच चंद्रम्याचा नातू येडाचे चित्त विचलित झाले होते आणि तो शंतनू आपल्या ताब्यात राहिला नव्हता. मग आता या क्षीण असमर्थ युगात इतर दुबळ्यांबद्दल काय बोलावे. म्हणून ताबडतोब उठा, शुद्धीवर या. हा वारंवार विनाशी बाण तयारच आहे. तो चक्रवाकाप्रमाणे आपल्या प्रियांकरता अनुकूल आणि भोगप्रिय आहे. अशांवर हा बाण मी चालवित नाही. अशा प्रकारे म्हटल्यावर देखील शाक्य मुनींनी त्याच्याकडे लक्षही दिले नाही किंवा आपले आसनही सोडले नाही. तेव्हा आपल्या मुली आणि मुलांना पुढे करून माराने त्याच्यावर बाण चालवला. परंतु तो बाण सोडल्यावर देखील त्याने तिकडे लक्ष दिले नाही किंवा तो आपल्या धैर्यापासून विचलितही झाला नाही. अशा प्रकारे त्याला पाहून फार दुःखी झाला आणि चिंताग्रस्त होऊन हळूहळू बोलू लागला. ज्याच्या प्रहराने विद्ध होऊन साक्षात महादेव शंकरसुद्धा शैलेंद्र कन्या पार्वतीकडे आकर्षित झाला, त्याच बाणाची हा काळजी करताना दिसत नाही. याच्याजवळ काय चित्तच नाही की मग तो बाणच नव्हे का. म्हणून हा मुनी फुलांचे बाण मारून प्रसन्न करण्यास किंवा रतिप्रयोगास योग्य नाही. हा तर भयंकर अशा भूत पिशांचांकडून घाबरविण्यास, धमकावण्यास आणि मार देववण्यासच योग्य आहे. तेव्हा शाक्य मुनीच्या शांतीमध्ये संकट उत्पन्न करण्याच्या इच्छेने माराने आपल्या सैन्याचे स्मरण केले आणि विविध रूप आणि आकार असलेले त्रिशूल, वृक्ष, भाले, गदा आणि तलवारी हातात धारण केलेल्या त्याच्या सेवकांनी त्याला सभोवतालून घेरून टाकले. ते डुक्कर, मासे, घोडे, गाढव आणि उंटाप्रमाणे तोंड असलेले, वाघ, भालू, सिंह आणि हत्तीप्रमाणे डोके असलेले असे होते. त्यात काही एकच डोळा असलेले होते. त्यांची अनेक तोंडे होती. 3 डोके होती. पोट लांब होते आणि पोटावर डाग होते. काही चापट चपक्या पोटाचे होते. त्यांना गुडघे आणि जांघा नव्हत्या किंवा मग घोड्यासारख्या जांघा होत्या. तीक्ष्ण असे दात हे त्यांचे अस्त्र आणि तीक्ष्ण नखे त्यांचे शस्त्र होते. कवट्यांसारखे त्यांचे तोंड होते आणि नाना प्रकारचे त्यांचे रूप शरीराकार होते. काहींचे अर्धेच कटलेले तोंड होते तर काहींची तोंडे फार मोठी होती. त्यांनी अंगावर राख माखली होती. ते लाल बिंदूंनी रंगीबेरंगी दिसत होते. त्यांच्या हातात खाटवाड, खाटेचे अंग किंवा नरपंजर शस्त्र होते. वानरासारखे त्यांचे धुसर वर्णाचे केश होते. लांबच लांब मुंडमाळा त्यांनी गळ्यात घातल्या होत्या. हत्तीसारखे त्यांचे लांब कान होते. काहींनी कातडी वस्त्र घातले होते तर काही मात्र विवस्त्र होते. काहींचे अर्धे तोंड पांढरे, अर्धे शरीर हिरवे होते
काही ताम्रवर्ण तर काही धूसर वर्णाचे होते, काही काळे पिवळे होते, काहींच्या भुजांना सापाने विळखा घातला होता, काहींनी वाजणाऱ्या घंट्या असलेले करदोळे बांधले होते, काही ताडवृक्षासारखे खूप उंच होते आणि त्यांनी त्रिशूल धारण केले होते, काही लहान मुलांसारखे छोटे बुटके आणि दाढांमुळे भयंकर दिसत होते व मांजरा बकऱ्यासारखी त्यांची तोंडे होती आणि पक्ष्यांसारखे डोळे होते, तर काहींचे शरीर माणसासारखे होते. त्यांचे केश विखुरलेले होते, ते शिखाधारी होते, काहींनी अर्धे डोके मुंडीत केले होते, काहींनी लाल कपडे घातले होते, उलट्या तिरप्या पगड्या बांधल्या होत्या, काही आनंदी मुख असलेले होते, काहींची तोंडे भोवयाने झाकली गेली होती, तर काही तेज हरण करणारे आणि मनोहारी होते. काही चालताना खूप उड्या मारित होते, काही एकमेकांवर कुरघोडी करीत, काही आकाशात उडून खेळ करीत, तर काही झाडांच्या टोकावरून चालत होते. कोणी त्रिशूल फिरवीत नाचत होता, कोणी गदा उगारून गरजत होता, कोणी आनंदाने सांडासारखी गर्जना करी, तर कोणाच्या रोमांचातून तेजज्वाला निघत होत्या. अशा प्रकारे ते भूत पिशाच समूह त्या बोधिवृक्षाच्या बुंध्याला चारही बाजूने वेढून उभे राहिले. ते पकडू इच्छित होते, हत्या करू इच्छित होते, परंतु आपल्या स्वामीच्या आज्ञेची अपेक्षा करीत होते. मार आणि शाक्य वृषभाच्या युद्धाचा हा समय आहे असे जाणून आकाश रात्रीच्या प्रारंभी चकाकले नाही, मलिन राहिली, धरणी प्रकंपित झाली आणि आवाज करीत सर्व दिशा प्रज्वलित झाल्या. चारही दिशांनी वारा भयंकर वेगाने वाहिला, तारे किंवा चंद्रभाग कोणीही शोभून दिसले नाहीत. रात्रीने अधिकच जास्त अंधार पसरविला आणि सर्वच समुद्रांमध्ये वादळ उठले. पृथ्वीला धारण करणाऱ्या धर्मपरायण नागानी महामुनींवर आलेल्या या संकटाला सहन केले नाही आणि माराबद्दलच्या रागाने डोळे वटारून त्यांनी फुत्कार केला आणि जांभया दिल्या. परंतु सद्धर्माच्या सिद्धीमध्ये गुंतलेल्या शुद्धिवास देवर्षिनी आपल्या मनातून मारावर दया व्यक्त केली. उदासीन असल्यामुळे त्यांनी क्रोध व्यक्त केला नाही. त्या बोधिवृक्षाचा बुंधा त्या हिंसाचारी माराच्या सैन्याने वेढलेला पाहून संसारातून या जगाची मुक्ती इच्छिणाऱ्या धर्मात्म्यांनी अंतरिक्षामध्ये हाहाकार केला. धर्मविधीमध्ये संकटस्वरूप आलेल्या माराच्या सैन्याला तेथे उपस्थित असलेले पाहून गायीच्या समूहामध्ये बसलेल्या सिंहाप्रमाणे त्या महर्षींना क्षोभ किंवा भयही जाणवले नाही. तेव्हा तयार असलेल्या भूतसैन्याला माराने त्या कुमाराला भिवविण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या सैन्याने आपापल्या प्रभावाने त्याचे मनोधैर्य भंग करण्याचा निश्चय केला. आपल्या लोंबणाऱ्या अनेक जिभा आणि तीक्ष्ण दात असलेले आणि सूर्यगोलाप्रमाणे मोठे डोळे आणि वज्राप्रमाणे कान असलेले तोंड उघडून त्याला भिववीत काही भूते तेथे उभे झाले. तशा प्रकारचे रूप आणि भाव असलेले त्या भयंकर भूतांना उभे झालेले पाहून ज्याप्रमाणे खेळामध्ये उत्तेजित झालेल्या मुलांमध्ये व्यथा किंवा उद्वेग उत्पन्न होत नाही, त्याचप्रमाणे तो महर्षी व्यथित किंवा उद्विग्न झाला नाही. तेव्हा कुणीतरी क्रोधाने आपले डोळे वटारीत त्यांच्यावर आपली गदा उभारली. परंतु पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे इंद्राचा हात वज्रासकट बांधला गेला होता, त्याप्रमाणे गदेसहित त्याचा हात वरतीच अडकला. अनेकांनी मोठाल्या शिला आणि झाडे उगारली, परंतु ते मुनीवर टाकू शकले नाहीत. वज्राने भग्न झालेल्या विंध्य पर्वताच्या शिखराप्रमाणे ते शिला आणि वृक्षांसहित स्वतःच खाली कोसळले. काहींनी आकाशात उडून ज्या शिला, झाडे आणि कुऱ्हाडी खाली टाकल्या, त्या संध्याकालीन ढगांच्या रंगीबेरंगी तुकड्यांप्रमाणे आकाशातच अडकून पडल्या, खाली आल्याच नाहीत. दुसऱ्याने त्याच्या अंगावर पर्वत शिखरा एवढा जळता लोखंडाचा गोळा फेकला, परंतु फेकता क्षणीच त्या मुनीच्या प्रभावाने तो आकाशातच शतशः तुकडे तुकडे झाला. उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे मोठमोठ्या जळणाऱ्या अंगारांचा एकाने आकाशातून वर्षाव केला. जणू कल्पांत काळी जळणारा सुमेरू पर्वत सोन्याच्या दगडांच्या चूर्णाचा वर्षाव करीत असावा. त्या बोधी वृक्षाला मुळाशी स्फुल्लिंगाहित जी अंगाराची वृष्टी होत होती, त्या ऋषीश्रेष्ठाच्या मैत्री विहारामुळे लाल कमळाच्या पानांच्या वर्षावामध्ये परिवर्तित झाली. शरीर आणि मनाला दुःखी आणि संतप्त करणाऱ्या, त्याप्रमाणे विपत्ती पाडल्या जात असताना देखील आपल्या निश्चयाला बंधूप्रमाणे घट्ट आलिंगन देऊन शाक्यमुनी आपल्या आसनावरून विचलित झाले नाहीत. तेव्हा काही भूतांनी जुन्या वृक्षातून निघावेत तसे आपल्या तोंडातून साप बाहेर काढले, परंतु ते सर्प मंत्राने बांधल्याप्रमाणे त्याच्याजवळ फुत्कारले नाहीत. त्यांनी फणा उगारला नाही किंवा ते पुढे सरकले देखील नाहीत. इतर काही भूतांनी भयंकर विजांचा कडकडाट केला आणि विजाने युक्त असे विशाल ढग बनून त्या बोधिवृक्षावर दगडांचा वर्षाव केला, परंतु ती दगडवृष्टी सुंदर अशा पुष्पवृष्टीमध्ये परिवर्तित झाली. जसा दरिद्री मनुष्याचा क्रोध आतल्या आतच जळतो, बाहेर निघत नाही, तसाच दुसऱ्याने धनुष्यावर चढवलेला बाण तिथेच जळून खाक झाला, बाहेर फेकलाच गेला नाही.
ज्याप्रमाणे संसार जन्म मरण चक्राला भिणाऱ्या मोक्षार्थी साधकाची पाचही इंद्रिये स्थिर राहतात, उपस्थित विषयोपभोगात पडत नाहीत, त्याप्रमाणे दुसऱ्या एकाचे सोडलेले पाचही बाण आकाशामध्येच अडकून राहिले, मुनींवर पडलेच नाहीत. दुसरा एक भूत ठार मारण्याच्या इच्छेने क्रुद्ध होऊन गदा घेऊन महर्षींकडे धावला, परंतु परवश मनुष्य जसा जगातील अनर्थकारक दोषांमध्ये पडतो त्याप्रमाणे तो विफल मनोरथ विवशतेने मध्येच खाली पडला. मेघाप्रमाणे काळी कुट्ट अशी एक स्त्री हातामध्ये कवटी घेऊन महर्षींच्या चित्ताला मोहित करण्यासाठी तेथे आली आणि जशी चंचल चित्त असणाऱ्याची बुद्धी शास्त्रामध्ये स्थिरावत नाही, अनिश्चिततेने भटकतच राहते, तशी ती वेड्यासारखी अनियंत्रितपणे फिरू लागली, थांबली नाही. दुसऱ्या भूताने विषारी सर्पाप्रमाणे आपले जळणारे डोळे त्यांच्यावर स्थिर करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याप्रमाणे कामांध मनुष्य उपदेशलेल्या कल्याणाला पाहू शकत नाही त्याप्रमाणेच तो तिथेच बसून असलेल्या मुनीला पाहू शकला नाही. ज्ञान आणि समाधीच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकणाऱ्या मोक्ष धर्माला शारीरिक क्लेशाने प्राप्त करू इच्छिणाऱ्यांचे ज्याप्रमाणे परिश्रम फुकट जातात, त्याप्रमाणे भूताने अतिशय वजनदार दगड उचलण्याचे खूप परिश्रम केले, परंतु तो व्यर्थच थकला, त्याचा सर्व प्रयत्न वाया गेला. वाघ आणि सिंहाच्या आकाराच्या इतर काही भूतांनी खूप जोराने भयंकर गर्जना केली, त्यामुळे भयभीत होऊन जीवजंतू चारी दिशांना लपून बसली. त्यांना वाटले वज्राने आहात होऊन आकाशच फाटत आहे. हरिण आणि हत्ती आर्तनाद करीत धावत पळत जाऊन लपलेत आणि पक्षी समूह आर्त होऊन त्याच रात्रीच्या वेळी दिवस उजाडल्याप्रमाणे आवाज करीत चारही दिशांना उडाले. परंतु ज्याप्रमाणे कावळ्यांच्या आवाजाने गरुड भीत नाही किंवा संकुचित होत नाही, त्याप्रमाणेच त्यांच्या तशा भयंकर आवाजाने सर्व जीवजंतू थरथर कापून देखील मुनी भ्याले नाहीत किंवा आकुंचनही पावले नाहीत. भय निर्माण करणाऱ्या भूतांच्या समूहाने मुनी जसजसे भयभीत झाले नाहीत तसतशी धर्मापालांचा शत्रू असलेल्या माराला शोक आणि क्रोधाने ग्लानी आली. तेव्हा ऋषीबद्दल द्रोह करणाऱ्या आणि वैराविनाच त्यांच्यावर रुष्ट झालेल्या माराला पाहून कुणीतरी अदृश्य रूप विशिष्ट जीवाने आकाशातूनच गंभीर स्वरात म्हटली, हे मारा, तू व्यर्थ कष्ट करून घेऊ नकोस, हुंसाभावाचा त्याग कर आणि शांत हो. ज्याप्रमाणे सुमेरू पर्वताला वारा हलवू शकत नाही त्याप्रमाणे तू याला हलवू शकत नाहीस. एकदाचा अग्नी आपली उष्णता सोडून देईल, पाणी आपले द्रव्यत्व त्यागील, पृथ्वी आपले स्थैर्य सोडून देईल, परंतु ज्याने अनेक कल्पांमध्ये अनेक पुण्ये संपादन केले आहेत तो हा मुनी आपला निर्धार सोडणार नाही. याचा हा निश्चय, पराक्रम, तेज आणि प्राणीमात्राबद्दल जी दयाबुद्धी आहे त्यावरून हे स्पष्ट होते की ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश केल्याशिवाय सूर्य उगवत नाही त्याप्रमाणे हा बुद्धत्व प्राप्त केल्याशिवाय येथून उठणार नाही. लाकडावर लाकूड घासणाऱ्याला अग्नीचा लाभ होतो, भूमी खणणाऱ्याला पाण्याची प्राप्ती होती. दृढ प्रतिज्ञ मनुष्याकरता काही असाध्य नाही. योग्य रीतीने प्रयत्न केला असता सर्व काही साध्य केले जाऊ शकते. कायिक व मानसिक रोगाने ग्रस्त झालेल्या दुःखी जगावर करुणा करण्यासाठी, ज्ञानरूपी औषध मिळवण्यासाठी हा महावैद्य मुनी कष्ट सहन करीत आहे, म्हणून याच्यावर संकट आणणे योग्य नव्हे. अनेक वाईट मार्गाने ज्याचे हरण केले जात आहे अशा संसाराकरता जो कष्टपूर्वक सन्मार्गाचा शोध घेतो आहे त्याला ज्याप्रमाणे वनातील मार्ग चुकलेल्या व्यापाऱ्याने मार्गदर्शकाला क्षुब्ध करणे योग्य नसते त्याप्रमाणे त्या उपदेशकाला विचलित करणे योग्य नव्हे. या जगातील पसरणाऱ्या अंधकारामध्ये प्राणी नष्ट होत असताना हा ज्ञानप्रदीप पाजळतो आहे. अंधकारामध्ये पाजळणाऱ्या जात असलेल्या नंदादीपाप्रमाणे त्याला विझवणे आर्यपुरुषाला शोभत नाही. संसाररूपी महापुरामध्ये बुडालेल्या या जगाला पार करून जाताना पाहून जो त्याचा उद्धार करण्यामध्ये गुंतला आहे त्याच्याबद्दल पापकर्म करण्याचा विचार कोणता आर्यपुरुष करू शकेल. क्षमारूपी पारंब्या, धैर्यरूपी सशक्त मूल, चरित्ररूपी फूल, स्मृती आणि बुद्धिरूपी फांद्या असलेला आणि धर्मरूपी फळ देणारा असा हा वृद्धिंगत होणारा ज्ञानवृक्ष कापला जाण्यास योग्य नाही. जो मनातील मोहाच्या मजबूत बंधनाने बांधला गेलेल्या जीवांना मुक्त करू इच्छितो आणि या जगाचे बंधन कापून टाकण्यासाठी जो उद्योग करतो आहे अशा मुनीला नष्ट करण्याची तुझी इच्छा अयोग्य आहे. बुद्धत्व प्राप्तीसाठी याने जी कर्मे केली त्यांच्या फलश्रुतीची ही नियत वेला आहे. पूर्वीचे मुनी जसे बसले होते तसाच हा या ठिकाणी बसला आहे आणि सर्वश्रेष्ठ प्रभावाने युक्त असलेले हे स्थान भूतलावरील नाही,
कारण या समाधीचा वेग सहन करू शकेल असे दुसरे कोणतेही ठिकाण या ठिकाणाशिवाय पृथ्वीतलावर विद्यमान नाही. म्हणून हे मारा, शोक करू नकोस, शांती धारण कर. तू आपल्या महिम्याचा अहंकार बाळगू नकोस. चंचल अशा वैभवावर एवढा विश्वास करणे बरे नव्हे. आपले स्वतःचेच अस्तित्व अनिश्चित असताना एवढा मदोन्मत का होतोस? तेव्हा त्याचे हे वचन ऐकून आणि त्या महामुनींची स्थिरता पाहून ज्याचे प्रयत्न विफल झाले आहेत असा मार दुःखी होऊन, ज्यांच्या साह्याने लोकांचे चित्त घायाळ केले जाते, अशा बाणांना घेऊन खिन्नपणे तिथून गेला. जिचा आनंद नष्ट झाला आहे, जिचे परिश्रम व्यर्थ गेले आहेत, जिचे दगड, अग्नीचे गोळे, वृक्ष इत्यादी शस्त्रे सर्वत्र विखुरले आहेत, अशी माराची सेना, ज्याप्रमाणे शत्रूकडून नायक ठार मारला गेला असता विपक्षाची सेना विभिन्न दिशांना पळून जाते, त्याप्रमाणे इतस्तता पळून गेली. आणि अशा प्रकारे तो पापी मार पराजित होऊन सैन्यासहित पळून गेला आणि अज्ञानरूपी अंधकाराला जिंकणारा निर्मल महर्षी विजयी झाला. तेव्हा चंद्रमायुक्त आकाश हसऱ्या युवतीप्रमाणे शोभित झाले आणि सुगंधित जलासहित आकाशातून फुलांची वृष्टी झाली. तद्वतच तो पापी मार पराजित होऊन निघून गेला. तेव्हा सर्व दिशा प्रसन्न झाल्या, चंद्रमा सुशोभित झाला, आकाशातून पृथ्वीवर फुलांचा पाऊस पडला आणि निरागस स्त्रीप्रमाणे रात्र सौंदर्याने शोभू लागली. श्री अश्वघोष विरचित बुद्धचरित महाकाव्यातील माराचा पराजय नावाचा 13वा सर्ग समाप्त झाला. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे.
डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो CD, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.